पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता सुख झाले ओ साजन सुख झाले ओ साजन साजन तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सौत सुकृताची जोडी सौत सुकृताची जोडी सौत सुकृताची जोडी सौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम जय जय राम अमर आहा अमर 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 आहा अमर अमर करे के महाकोटे करे महाकोटे करते महाकोटे करते महाकोटे करते महाकोटे करते महाकोटे अमर आहा अमर आहा अमर अमर आहा अमर आहा अमर करे के पहाकोटे करे की पहाकोटे घर के पहाकोटे घर के पहाकोटे घर के पहाकोटे घर के पहाकोटे मना देह माझा ऐसा न मना देह माझा ऐसा मना देह माझा ऐसा मने देह माझा ऐसा मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल कैसा धाक 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 सकळही आपुले सकळही आपुले सफळ हे आपुले सफळ हे आपुले सफळ हे आपुले सफळ हे आपुले मना देह माझा ऐसा मना देह माझा ऐसा मना देह माझा ऐसा मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल 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 देवची बरे 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 तुका म्हणे खरे तुम्ही 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 देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही मना देह माझा ऐसा माझा ऐसा माझा ऐसा माझा ऐसा भरवसा कळेल मग भरवसा कळेल पार हरि विठोबाल कुमार विठोबार कुमाई हरि विठोबाल कुमार पार कुमार कुमार पार
अमर 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 कळेल भाई मग भरोसा मग भरोसा
अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे ना म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल ना म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल कैचा धाक कैचा धाक कैचा धाक कैचा धाक सकळही आपुले ना म्हणा देह माझा ईसा मग भरवसा कळेल देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही ना म्हणा देह माझा ईसा मग भरवसा कळेल विठाला अमर आहा खरे की पहा खोटे हे ना मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची त्यांच्या मुखादाने कथे गावी दाने कथे गावी मुखादाने कथे गावी दाने कथे गावी माझी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा शरणा एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू पुन्हा दोष दास मायाचा शरणा एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू पुन्हा दोष पायी माथा ठेविला मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरान्नवनिरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टाद् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अमर आहा खरे की पहा खोटे हे ना म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे महामेरू वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असलेला चार चरणाचा अभंग या ठिकाणी आपण सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणं महत्वाचं आहे। किमनिमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर महाराज प्रभाकर यशवंत गांगोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत। आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित नातेवाईक मंडळी सर्व महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मिळून भगवत चिंतन करायचं आहे आणि ते भगवत चिंतन त्यांना समर्पित करायचं आहे। त्यांचा असणारा परिवार, त्यांची पत्नी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई प्रभाकर गांगोडे, त्यांचे चिरंजीव गंगाधर प्रभाकर गांगोडे, त्याचप्रमाणे नामदेव प्रभाकर गांगोडे, कन्या सौ छाया भीमराव बदादे, सौ रेखा सुनील जाधव आणि अधिकरून असलेला सौ रंजना रवींद्र गायकवाड हा त्यांचा परिवार आहे आणि या परिवारातून बाबांना जाऊन 1 वर्ष झालंय। वास्तविक पाहता त्यांचं येणंही सामान्य नव्हतं आणि त्यांचं जाणंही सामान्य नव्हतं। ज्यांच्या येण्यानं सर्वसामान्य जीवाचा उद्धार होईल असं जीवन त्यांनी आयुष्यामध्ये वेचलं। अनेक ठिकाणी संतांनी तसं वर्णन केलेलं आहे। असे महात्मे ज्या वेळेला जन्माला येतात, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज
जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण जे अंतरी नारायण ध्याती धन्य महाराज संसारी जन्मले. अशा महात्म्याचा जन्म झाला. कशा म्हटले? जे अंतरामध्ये नारायणाचंच ध्यान करतात, जे ध्याती अंतरी नारायण. एवढंच नव्हे, नामदेव महाराजांनी वर्णन केलं या अभंगामध्ये. नामदेव महाराज म्हणतात, ती जन्माला ज्या कुळामध्ये आले, प्रसवली तया कुलाचा उद्धार, जो करी निर्धार नामा म्हणे, जो करे निर्धार नामा म्हणे. प्रसवली तया कुलाचा उद्धार, नामदेव महाराज बघा धन्यता देतात कोणाला? प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. नामदेव महाराज म्हणतात, जी माय अशा पुत्राला जन्माला घालते, जो पुत्र तरण्याकरता ज्याचा निर्धार असतो, तो तरे निर्धार नामा म्हणे. नामदेवराय वर्णन करतात, निश्चित तो तरणार आहे. तरतो तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. धन्य माय प्रसवली, धन्य माता पी. तयाची माता धन्य धन्य आहे का? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशा प्रकारचे महात्मे जन्माला येणं याच्याकरता, त्या कुळाचाही उद्धार होण्याकरता कुळही ते पवित्र, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दाता जन्माले, जेथे हरीचे दाता जन्माले, जेथे हरीचे दाता जन्माले, जेथे हरीचे दाता जन्माले, जेथे हरीचे दास जन्म घेती, कुठं? पवित्र ते कुळ, पावन तो देश. जो पावन देश आहे, जे कुळ पवित्र आहे, त्या कुळामध्ये अवताराला आले. म्हणून त्यांचं येणंही महान भाग्याचं आहे, आणि त्यांचं जाणंही सामान्य नाहीये. माऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा पर्वकाळ त्यांनी शोधला. पर्वकाळ शोधला. माऊली ज्ञानोबारायांनी थोड्या आयुष्यामध्ये विश्वाला अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं.
त्या माऊलींचं काय वर्णन करावं आणि त्यांच्याच समाधी सोहळ्याच्या त्या पर्व काळामध्ये स्वतः परमात्मामय झालेत. म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मार्गदर्शन केलं. ज्ञानेश्वरी जवळजवळ मुखोद्गत होती त्यांची माझी खरी शेवटची भेट होती. त्यांचे पुत्र आदरणीय गंगाभाऊ यांनी मला सांगितलं होतं, म्हटले दादांची अशी अशी इच्छा आहे, आपल्याला समाधी सोहळ्याचा कार्यक्रम करायचा आहे माऊलींच्या. म्हटलं चालेल, काय हरकत नाही. आणि हे त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी सांगितलं की आपल्याला अशा अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे. उत्सव समाधी ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव, आपण आळंदीला नाही जाऊ शकत, मी थकलो आहे, इथे आपण सोहळा करूया. सर्व नियोजन झालं, अगदी पत्रिकाही तयार झाल्या, सर्वांना निमंत्रणही गेली. वारकरी कीर्तनकार सर्व मंडळी सर्वांच्या पर्यंत अशा प्रकारचा समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे अशी सूचना गेली. आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे. त्यांनी पहाटेच माऊलीच्या समाधीस्थ लीन झाले. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, साधला हा पर्व काळ. अशा प्रकारचा पर्व काळ साधला. आणि सकाळी मला त्यांचा फोन आला, म्हटले महाराज दादा गेलेत. एक धक्काही बसला. आणि समाधी सोहळा आहे म्हटलं, यांनी निश्चित माऊलींना सांगितलं होतं मला यायचंय सोहळ्याला. आणि त्या सोहळ्याच्या पर्व काळावरतीच त्यांनी चिंतन करून लीन झाले. अशा प्रकारचे महात्म्य आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी खूप अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. बऱ्याच मंडळींना त्यांनी उपदेश केला. बरीच वर्ष त्यांनी कार्यक्रम केलीत. मी त्यांना भेटायला आलो त्यावेळेला ज्ञानेश्वरी त्यांच्या समोर होती. ज्ञानेश्वरी, आणि मी आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी काढली. मला ओव्यास सांगायचे ते ज्ञानेश्वरीमध्ये. मला असं वाटतं पहिला अध्याय काहीतरी काढायला लावला होता त्यांनी. मला म्हणे हे बघा, त्यांनी ओवी म्हणून दाखवली मला. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वीशी. आणखी वय म्हटलं, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सजे शाखा पल्लव संतोषती. जैसा चिंतामणी आली आती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. सप अशा ओव्या म्हणायच्या. आणि मी बघितलं, म्हटलं हे काय आश्चर्य आहे हो. या वयामध्ये, इतक्या वयामध्ये एवढं स्मरण आहे. एवढ्या स्मरणामध्ये, एवढ्या वयामध्ये हे स्मरण राहणं फार महत्वाचं आहे. शास्त्र असं सांगतं, जी व्यक्ती शेवटच्या स्टेपला आहे त्या व्यक्तीचा जठराग्नी तृप्त असावा लागतो, प्रज्वलित असावा लागतो, ज्याला प्रज्वलित म्हणतो आपण. आता हे जे ध्यान चिंतन करतात त्यांच्या लक्षात येईल, ज्याचा
जठराग्नी प्रदीप्त असतो, तो चिंतनाहून बाजाला कधीच जात नसतो. विठाला मग जठराग्नी प्रदीप्त असणं हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला जठराग्नी मंदावतो त्यावेळेला तो मनावरती, इंद्रियावरती परिणाम करून, विक्षेपित मन निर्माण करून चिंतनाची धार सोडून तो दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. म्हणून श्रीमद भागवतामध्ये प्राण प्रयाण समये कफवात पित्तय एक श्लोक आलाय. हा शुकाचार्य राजा परीक्षितीला वर्णन करून सांगतात. प्राण प्रयाण समये कफवात पित्तय. प्राण सोडत असताना 3 प्रकारचे जे ताप आहे, हे जे विकार आहे ते फार त्रास देतात. कफ, वात आणि पित्त. कुणाचा कफ उद्भवतो, कुणाचं पित्त उद्भवत, कुणाचा वात उद्भवतो शेवटच्या वेळेला. मग त्याचं चित्त त्या आजाराकडे लागतं ना नामस्मरणाकडे. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत अगदी खणखणीत बोलणं आणि स्पष्टता, ओव्या सपसप बोलणं, याचा अर्थ असा आहे की अखंड चिंतनावरती तेवत राहिलेलं ठेवलेलं मन ते इकडे तिकडे कुठंच गेलं नाही. ते अखंड चिंतनावरती राहिलं आणि दुसरा विषयच नाही, दुसरी चर्चाच नाही. आणि चर्चा त्याची दुसरी नसते, विषय त्याचा दुसरा नसतो, जो भगवंताचा भक्त असतो. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन, माता पिता न आवडे. एक विषय तो सकळांचा हरी, त्याचे आवडीने आवडी तरी. एकच विषय, एकोहम बहुश्याम. एकाचाच विषय, एकाचीच चर्चा, एकाचच चिंतन, ना दुसऱ्याचं. कारण दुसरा विश्वात नाहीच कोणी, एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरं नाहीच आहे. हा एकोहम बहुश्याम, तो एक आहे. आणि त्या एकाचच चिंतन त्यांनी दृढ मनामध्ये धरलं. म्हणून भक्ती अशी सांगते, शास्त्र असं सांगतं, एकाचच चिंतन करायचंय. आता अलीकडे असा प्रश्न विचारेल कोणी, काव म्हटले देव तर 33 कोटी, कुणाकुणाच करावं, असाही प्रश्न निर्माण होतो. मग 33 कोटी देव हे प्रकार सांगितले, कोटी प्रकार आहेत 33, नाही का. देव नाहीत एवढे, हो, देव एकच आहे. देव एकच आहे, तो एकच आहे. म्हणून एकोहम बहुश्याम असं म्हटलेलं आहे, तो एकच आहे. मग इतरांना म्हटलेलं आहे पण ते देव नाहीत. तुम्ही म्हणाल ब्रह्मा कोण आहे, त्याचं कार्य काय, हे तीनही एक झाले की एकच आहे. कार्यापरत्वे अवतार आहे. मग कार्यापरत्वे अनेक अवतार आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे अवतार आहेत ना. नरसिंह अवतार आहे, कितीतरी अवतार आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केले. मग अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवरी अवताराच्या राशी झालेल्या आहेत. राशी कशा करता मुद्दा हा सांगितला की त्यांनी एकाचच चिंतन केलं. साधकाच्या मनामध्ये हा भ्रम निर्माण होतो, करावं कुणाचं, त्या एकाच. म्हणून अशा प्रकारचं जीवन ज्यांनी जगलेत आणि अनेकांना आनंद दिला, स्वतः त्रास झाला असेल तो त्यांनी सहन केला, परंतु दुसऱ्याला त्रास होईल असं जीवन कधी जगले नाही. म्हणून परमार्थ एक, परमार्थ आणि परमार्थ दोन्ही परमार्थ, बस दुसरं काहीच केलं नाही. नामस्मरणच, दुसरा विषयच नाही, असं जीवन त्यांचं होतं. आणि त्या जीवनालाच खऱ्या अर्थानं जीवन म्हणायचं, त्या जगण्याला. तुकाराम महाराज वर्णन करतात, जगणं म्हणजे काय, खरंच जीवन म्हणजे काय. भले संत संगष्ठाने, भले संत संगष्ठाने, भले संत
कशाला जीणं म्हटलेलं आहे? तुकाराम महाराज म्हणतात खरं जीवन, खरं जगणं त्याला म्हणायचंय. संतांच्या संगतीमध्ये भले संत संघर्षणे तुका म्हणे जिने. आणखी कितीतरी प्रमाण आपल्याला घेता येते नाही का? तुकाराम महाराज म्हणतात याला जीवन म्हणायचं, याला जगणं म्हणायचंय. अनेक ठिकाणी वर्णन केलं तुकोबाराय. जीवन ही आहे म्हणून त्यांनी अशा प्रकारचं जीवन जगलं. म्हणूनच त्यांच्या हा पारमार्थिक नाव लौकिक आहे. वास्तविक परमार्थ करणाऱ्याला नाव लौकिकाची गरज नसते, त्याची त्यांना स्वतःला काही आवश्यकता नसते, हे की नाही? मग नाव लौकिक ज्यांच्याकडे नाही, कुठलं ज्ञानोबारांची एक ओवी आहेत बघा. ज्ञानोबाराय म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी जगा माझी किंवा आवडोनी. आपलं चातुर्य दाखवणार नाही, आपलं महत्व दाखवणार नाही, आपल्याकडे काय आहे, आपण कोण आहे, हा कधीच विषय कोणासमोर मांडणार नाही. मी आमका तमका आहे, मी हा आहे, मी तो आहे, माझ्याकडे हे आहे, हे विषयच नाही. मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी. असं जीवन ज्यांचं आहे ते महात्मे आणि त्यांनाच संत असं म्हटलेलं आहे. विठाला आणि ते अमर आहेत. कसे आहेत ते? अमर आहे, ते अमर आहे. मग आपण कसे आहोत? ते जर अमर आहे तर आपण मरणारे आहे का आपणही अमर आहोत? अमर कोण आहे, मरणार कोण आहे? मरण कुणाला येतं, अमर कोण होत? हा तर एकच आहे. याच्यामध्ये अमर कोण आहे, मरणारा कोण आहे? जो मरतो तो कोण आणि जो अमर आहे तो कोण? अमराची काय व्याख्या आहे, मरणाराची काय व्याख्या आहे? कोणाला अमर म्हणावं? तुकोबाराय सरळ अभंगात अमर हा अमर 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 अमर
प्रथम चरणामध्ये वर्णन करतात आणि सांगतात, अमर आहा. एकदा नाही सांगत हो. काय कारण 2 वेळेला म्हणायचं? एकदा म्हटल्यानं काय बिघडलं असतं? 1 वेळेला म्हटल्यानं काय बिघडलं असतं? दुरुक्ती का केली? अमर आहा, अमर आहा. खरे के पहा खोटे, हे काय? हे अमर आहा, अमर आहा. खरे के पहा खोटे, हे खोटंय की खरं पहा. आता अमर आहे की मरणार आहे, हे खरं खोटं करायला जायचं कुणाकडं? काय असतं, कोणतंही खरं खोटं करायचं असलं तर त्या ज्याच्याकडे जायची ती व्यक्ती एक वेगळी असते. आलं का लक्षात? खरं खोटं कोणाकडेही करता येत नसतं. कोणाकडेही खरं खोटं करता येईल का? मुळीच नाही. खरं खोटं ज्याच्याकडे जायचं आहे ती व्यक्ती काहीतरी वेगळी असते. वेगळी म्हणजे काय असतं? शिंग फुटलेली असतात का? नाही. मग सामान्याकडे का जात नाही? त्या व्यक्तीला जाण आहे, ज्ञान आहे, म्हणून त्यांच्याकडे जायचंय खरं खोटं करायला. खरं खोटं करा, खरं खोटं करा. कोणाकडं करा? सामान्याकडे गेल्यानंतर खरं खोटं करताना एकीकडचा एक दुसऱ्या बाजूचा माणूस तो नाही, तुम्ही त्याची कड वळता, असं नाही चालत. याचा अर्थ असा, त्याला खरं खोटं करणं जमत. त्याच्याकरता ठरलेली आणि ज्या व्यक्ती आहेत त्यांनी काहीतरी चिंतन केलेलं आहे, काहीतरी धारणा ध्यान केलेलं आहे. निश्चितच त्याचा अनुभव त्यांना आहे. मग खरं खोटं करायचं कुणाकडं? काय खरं आहे काय खोटं आहे? काय म्हणे अमर आहात, अमर आहात. कोण अमर आहे? अरे पण मरत तरी कोण? मग मरणारा कोण आहे ना अमर? याच्या 2 बाजू आहेत. मग पहिली बाजू आपण मरणाराची पाहू, नंतर अमराची. मरतो तो कोण आहे? जो मरत असतो तो पहिला जन्मत असतो. लक्षात घ्या. जो मरत असतो ना तो पहिला जन्माला येत असतो. जन्म झाला की त्याचा मृत्यू हा निश्चित असतो. मग जो जन्माला येतो, जन्माला येताना ज्या देहाला येतो, ज्या शरीराला येतो, त्याची उत्पत्ती कुठून होते? ही शरीर कुठून निर्माण होतो? जो जन्माला येतो नुसता तोच जन्माला येत नाही, त्याला जन्माला घालणारे सुद्धा जन्माला आलेले आहेत. पंचभूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ, लाविला हा सबळ अहंकार त्या पाठी. पंचभूताचा गोंधळ. आता ही पंचमहाभूत ज्याला जन्म देतात, अरे तेच जन्माला येतात म्हणून याला जन्म देतात. लक्षात ठेवा. पंचमहाभूतच जन्माला येतात म्हणून पंचमहाभूत जन्माला आले म्हणून त्या पंचमहाभूतांनी याला जन्माला घातलंय. कोणाला? पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूत आहे. या पंचमहाभूत मिळून, हे सर्व मिळून देह तयार झाला. देह, हे पंचमहाभूत मिळून देह तयार झाला. या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, जल तत्व आहे, अग्नि तत्व आहे, वायू तत्व आहे, आकाश तत्व आहे. या सगळ्या तत्वाचं मिळून शरीर आहे. शरीर तयार झालं हो, नुसतं शरीर तयार झालं. मग आता याच्यामध्ये चैतन्य नाही ना, ते कुठून आणायचंय?
चैतन्य, चैतन्य, जीव चैतन्य, हे कुठून? अहो घर तयार आहे, हो घर तयार आहे, पण घरात राहायला माणसं तर पाहिजे. हे शरीर तयार आहे, घर तयार आहे. हे घर फार गुरु वर्णन केलंय माऊलीनं. कुणाचे हे घर, हा देह कुणाचा? कोणाचं आहे? आत्माराम त्याचा, तोची जाणे. कुणाचे हे घर, तोची जाणे. हा देह कुणाचा, तोची जाणे. मग याच्यामध्ये हे नुसतं शरीर तयार आहे, पण याला चलन वलन करण्यासाठी जीव पाहिजे. मग आता हा जीव कुठून तयार झाला? पुन्हा आता इथं पुन्हा जन्मालाच घालायचंय का? याची निर्मिती कशी झाली जीवाची? जीव कसा तयार झाला? चला जीवाकडं. कल्पना अविद्या तेने झाला जीव. ऐका, कल्पना अविद्या तेने झाला जीव. मायोपाधी शिव बोली जे तेने झाला जीव. ते कोणते? कान्होबा तेरे तेरे ते. पुन्हा लांबल मग ढालगज कोण काय? तेथे एक ढालगज निर्माण झाली. पहा तिने केवढी ख्याती केली. इंद्रचंद्राशी म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. कान्होबा तेरे तेरे ते. जीव, हा जीव याच्यामध्ये आला, मग हा चालायला बोलायला लागला. मग जीव बघा, आता बहुतांशी पत्रिकेत असं लिहिलेलं असतं. आता ते त्यांनी लिहिलेलं आहे, आपल्याला काही सांगता येणार नाही. ते म्हणतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांचा आत्मा. आता शांती आत्म्याला लागते का जीवाला लागते? बऱ्याचदा हा प्रश्न निर्माण होतो. मला सांगा, जो शांत आहे, जो ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, नैनन चिंदंती शस्त्रानी नैनन दहंती पावका, याला शांतीची काय गरज आहे? बऱ्याचदा पत्रिकेत असं असतं, त्यांच्या आत्म्याला शांती. अरे आत्मा शांतच आहे बाबा, त्याला शांतीची गरज नाही. ज्याला शांतीची गरज आहे त्याला देत नाही. शांती जीवाला पाहिजे का आत्म्याला पाहिजे? हो, शांती जीवाला गरज आहे, आत्म्याला नव्हे. तो शांत आहे. आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियाचे. योगियाचे जे का निज ध्येय, तो आनंद. अद्वय, दोन नाहीच, आनंद असा तो आहे. चला त्याच्याकडे जायचंय आपल्या नंतर. नित्य आहे. मग जीव याच्यामध्ये आला, शरीरामध्ये जीव आला, देहामध्ये जीव आला. याची निर्मिती कल्पना आणि अज्ञान इथून झाली आहे. मध्ये आला तो आला, तर कसा आला? हे तर खोकं आहे. हे त्यानं भाड्यानं घेतलं. कळलं का? हे जीवानं कशानं घेतलं? भाड्यानं घेतलंय, किरायानं. घर भाड्यानं घेतल्या जातं ना. बघा, जे घर किरायानं घेतात, तो घर मालक जो असतो ना, तो घर मालक सांगत असतो, हे बघा तुम्हाला अर्ध्या रात्री खाली करावं लागेल, मी म्हणेल तर. मग तसा बॉन्ड केला जातो. मग जो घरात राहतो तो म्हणतो, हे बघा घर मालकाला, तुम्हाला तुम्ही सांगाल तेव्हा खाली करील, फक्त मला घरात राहू द्या. हे कळलं ना? घरात
हा याचं नाही हे घर, हे अगोदर प्रमाण होऊन गेलं. कोणाचे? त्याचं नाही, तो हा किरायानं राहतो. हा किरायानं राहतो हे बऱ्याच जणाला माहिती नाही. हाच नाही, आपण किरायानं राहतो हे आपल्याला माहित नाही. कधीही घर सोडावं लागेल सांगतात नाही, मालक कधीही सांगू शकतो. एक कवी म्हणा किंवा रचनाकार म्हणा, त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय बघा याविषयी. जिंदगी एक किराए का घर है. वास्तविक पाहता ते इकडे नाही आपल्याला घेता येणार, परंतु एक अर्थ त्याचा खूप चांगला आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. चांद के बाद होगा सवेरा, अगर देखना है तुझको दीन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले, पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. फार गोड वर्णन केलं त्यांनी. कवी म्हणा किंवा कोणी कवालीवाला म्हणा, त्याचा अर्थ सुंदर आहे. म्हणून हे आपलं नाही, ज्याचं आहे त्याचं ते तो नेणार आहे, घेऊन जाणार आहे. म्हणून शरीर सोडून जावं लागतं, हे घर सोडावं लागतं. मग घर मालक कधी कधी पहाटेच माणसं म्हणतात, हो 3 वाजताच गेलेले. मालकानं खाली केलं घर. 3 वाजता गेले म्हणजे काय केलं? हे घर काय केलं? खाली केलं, गेलंय, संपलंय. मग तुझं होतं का? म्हटले नाही. मग हे आहे कोणाचं? कोणाचे? कोणाचा हा देह? कोणाचा आहे? नाही ना. कोणाचा आहे देह? कोणाचा आहे? आपला नाहीच आहे ना देह. हे बस हा देह नाशिवंत, वरी चर्मात कीटकांचा साथा, वरी चर्मात मळमूत्राचा बांधा. एका चरणामध्ये सगळं आला. वरी चर्म घातले गा कृमी कीटकांचा सांधार, वरव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा. स्मरे त्या हरिहरा, हरी आणि हरा स्मरे. स्मरे त्या हरिहरा, शरण जाईबा गोविंदा. त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. पर्यदे मदालसा सोहम, जो जो रे बाळा. हे सोहम ज्याला कळलं त्याला कळलं. बस यानच तिनं झोके दिले त्याला. अजपा जपने उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. हा जपा जप आहे, बस तेवढ्याच चिंतन आहे, दुसरं विषयच नाही, काहीच नाही. हाच तो आहे, तोच हा आहे, एवढंच करायचंय.
परमार्थाची व्याख्याच एवढी. बस विठ्ठल हे ज्याला सापडलं किंवा हे ज्याला प्राप्त झालं त्याचं पूर्व पुण्य म्हणा, सुकृत म्हणा, हे ज्याला मिळालंय त्याच्यावर आपल्याला जास्त प्रकाश नाही टाकायचा. परंतु हे तत्व विशेष आहे. हो ना? वा हो. हे महत्वाचं आहे. कारण सद्गती याच्याशिवाय नाहीये. आणि बाबाही होते तर याच तत्वातून त्यांनी इथपर्यंत त्यांची वाटचाल केली. सामान्य विषय नाहीच आहे तो. आणि माझ्यासारख्यानं वर्णन करावा इतकाही तो मला सोपा नाहीये. विशेष आहे, अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन होणार नाही. फक्त त्याचं ध्यान चिंतन करावं एवढंच येत आहे. विठ्ठल म्हणून हे तर मरणार आहे, नाशवान आहे, जाणार आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत देह नासेल हा जाना, कारे स्मरेना राम नाम, किंवा नाशिवंत देह जाईल. हे नासणार आहे. ठीक आहे, हे नासणार आहे, सडणार आहे, कुजणार आहे, कळालं. अमर काय? दुसरी बाजू आहे. अमर काय? यामध्ये जो आत्मा आहे याच्यामध्ये तो अमर आहे. तुम्ही म्हणाल देह गेल्यानंतर त्याचं काय होतं? तो मरत नाही का? देह गेला आपण म्हणतो मेला, मग आत्मा मरत नाही का? मग सरळ सरळ बघा, म्हातारी माणसं म्हणतात, महिला म्हणतात गेला त्याचा आत्मा निघून. हे सरळ भाषेत आहे पण त्याचा अर्थ फार गहन आहे. गेला त्याचा आत्मा निघून. आणि आत्मा निघून गेला जातो कुठे? जातो जिथून आला गेला तिथे. जिथून आला गेला तिथे. मग आपण पहिले कुठून आलो? कुठून होतो? कुठे? आपलं ठिकाण काय? नाही वेळ आपल्याला आहे की नाही? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे. आम्ही ते आहोत, आम्ही तिथले आहोत. मग याच्याशिवाय येता येत नाही ना. हे मिळाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. जरी आम्ही आत्मा असलो तरी उद्धार करण्याकरता देहच प्राप्त व्हावा लागतो. भजन करण्याकरता, चिंतन करण्याकरता देहच मिळावा लागतो. उगाच स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा असं म्हटलं नाही तुकोबाराय का? मृत्यूलोकी व्हावा कशा करता? नारायण नामे जीवनमुक्त. आत्म्याला चिंतन करता येतं का? सांगा. आत्म्याला चिंतन करता येतं का? त्याला चिंतन करायची गरज नाही. आवश्यकताच काय? चिंतन करावं लागतं. कुणाला चिंतन? ज्याला करायचंय त्याला देह धारण करावा लागतो, तेव्हा चिंतन करता येतं. अजून सांगू, आत्मा म्हणजे हा एकच आहे. ज्याला भजन करायचंय तिथं 2 जण लागतात. एका प्रमाणात असं सांगितलंय, अद्वैती तो नाही समाधान. ऐका, अद्वैती तो नाही समाधान. अद्वैतामध्ये समाधान नाही, समाधान द्वैतामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. आता द्वैतात कसं समाधान आहे? परमार्थामध्ये आल्यानंतर ते म्हणतात दुजेपणा सोडा, हे सोडा. तुम्ही म्हणतात समाधान द्वैतातच आहे, अद्वैतात नाही. अद्वैतात काय करता येतं? आता आत्म्याच्या अनुषंगानं जर चिंतन करायचं तर तो एकटाच, त्याला काही करता येत नाही. त्याला काय करता येतं? मग भक्ती करायची असली तर द्वैतात यावं लागतं.
हा भक्ती करायची तर द्वैतात करायची आणि मुक्त व्हायचं तर एकातच जायचं. मग भक्तीसाठी द्वैत, ते द्वैत काय? मी भक्त तू देव ऐशे करी, याला म्हणायचंय द्वैत. हा मी भक्त आणि तू देव, याच्यातच भक्ती करता येते, याच्यातच नामस्मरण करता येतं. म्हणून आत्मा हा अविनाशी आहे, नाशणारा नाही. म्हणून ज्याला चिंतन करायचं किंवा भजन करायचं त्याला जन्मालाच यावं लागतं ना. हा पण खऱ्या अर्थानं आपण देह नव्हे हे सांगायचं आहे. हा आपण अमर आहोत. हा देह देहाच्या जागेवर आहे आणि आत्मा आत्म्याच्या जागेवर आहे. त्या गतीला प्राप्त होण्याकरता जीवाला अखंड नामस्मरण करून आत्मतत्वामध्ये विलीन व्हायचंय. आता ती याच्यातच, याच्यापासून वेगळं नाही, पण त्याच्यापासून वेगळा देह असल्यामुळं देहाला त्याचं चिंतन करून त्याच्यातच परत त्याच्याशीच त्याला कनेक्ट व्हायचं, त्याच्यापासून बाजूला व्हायचं नाहीये. हा म्हणून अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. हे खरं आहे की खोटं आपण बघितलंय. देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, आत्म्याची व्याख्या वेगळी आहे. त्याचा नाश होत नाही, नैनं छिदन्ति शस्त्राणी, आपण बघितलं. कशानंच होत नाही, शस्त्रानं नाही, अग्नीनं नाही, कशानं नाही, असं ते तत्व आहे. मग आता हा देह माझा आहे असा तो म्हणेल का? तर नाही. ना म्हणे माझा ऐसा, ना म्हणे माझा ऐसा, ना म्हणे माझा ऐसा, ना म्हणे माझा ना म्हणा देह माझा ऐसा, माझा देह ऐसा नाही आणि देह माझा नाही. ना म्हणा, ना म्हणा ना देह माझा ऐसा, माझा देह नाही, माझा देह असा नाही आणि मी देह नाही. मग भरोसा कळे. तर भरोसा सांगितलाय. हा भरोसा जसा कोणावर बसत नाही है की नाही, इथं भरवसा असं सांगितलंय. मग भरोसा कळेल. हा म्हणजे विश्वासाशी त्यांनी भरोसा शब्द ठाम केलाय. हा मग विश्वास कळेल, भरोसा कळेल. वास्तविक याच्यामध्ये अनुभवजन्य भरोसा हा महत्वाचा आहे, नाही का?
म्हणून नाही, माझा देह असा नाही. बरं, देहच जर माझा नाही, मी जर देह नाही, हा आता भरोसा झालाय, कळलंय. हा, मग हे जर कळलं, मी देह नाही, देह माझा नाही, मी मरणारा नाही, मी अमर आहे. जो अमर आहे, जो मरणारा नाही, अशी स्थिती ज्या साधकाची झालेली आहे, मग त्याची स्थिती काय आहे? विठ्ठल. मग त्याची स्थिती अशी आहे, त्याच्या स्थितीचं वर्णन तिसऱ्या चरणात. कैसा धाक 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 जो अमर आहे त्याच्या स्थितीचं वर्णन केलंय तिसऱ्या चरणामध्ये. स्थिती म्हणजे अवस्था, अवस्था म्हणजे दशा, नाही का? काय दशा होती त्याची, काय स्थिती होती त्याची. आता दशा, आपण हा शब्द अनेक ठिकाणी काय दशा झाली. जीवनामध्ये दशा होत असते, अवस्था होत असते, पण दशा हा शब्द आपण व्यवहारामध्ये, संसारामध्ये वापरत. काय दशा करून घेतली, काही चुकीमुळे काही दशा होत असते, है की नाही? म्हणून दशा हा एक अवस्थेलाच अनुसरून शब्द आहे. मग इथं म्हटलंय, जर देहच माझा नाही, मी जर देह नाही, तर मी जर आत्मा आहे, हा, शरीरामध्ये आत्मा आहे, तर मग माझी स्थिती किंवा त्या साधकाची स्थिती तुकोबाराय म्हणतात कशी असेल? म्हटले, त्याची स्थिती कैचा धाक, त्याला कशी भीती आहे? कैचा धाक, कैचा, कशाचा धाक, कशाची भीती? सगळं माझच आहे आणि मीच सर्वस्व आहे. काही भीती आहे का? आता काही धाक आहे का? काही शंका आहे का? नाही ना, का उरलत नाही काही. कारण मी प्रवृत्ती निवृत्तीचा आठवणी अभाग, प्रवृत्ती निवृत्तीचा आठवणी अभाग, अवतरले जाग रसायन, अवतरले जाग रसायन. प्रवृत्ती निवृत्तीचा प्रमाण दिलं बा. प्रवृत्ती निवृत्तीचा सांगा. हा, प्रवृत्ती निवृत्तीचा आटोनिया भाग. पुढे अवतरले चांग रसायन, रसायन म्हणजे द्रव्य, नाही का? निवृत्ती काय, प्रवृत्ती काय आणि वृत्ती काय? वृत्ती कशाला म्हणायचंय, निवृत्ती कशाला म्हणायचंय, प्रवृत्ती कशाला म्हणायचंय? प्रवृत्ती संपली की निवृत्त होतो, है की नाही? प्रवृत्ती संपली की निवृत्त होतो, आणि निवृत्त झाला की अविनाशी होतो. विठ्ठल. पण निवृत्त झाल्यावर राहिलं काय हो? प्रवृत्ती संपली, हा,
प्रवृत्ती संपली, मग आता राहिलं काय? प्रवृत्ती संपली, निवृत्ती आली. हा, वृत्ती ती निवृत्ती झाली. जन न देखे डोळा. हा, वृत्ती ही निवृत्त झाली. मग तिथं जन आहे का? नाही. अवघा जनार्दन, जन नोहे अवघे जनार्दन. मग वृत्तीच जर निवृत्त झाली, मग तिथं राहिलं तरी काय? मग तो हा स्वयं आत्मा आहे. ना त्याला शरीराचं ध्यान, ना शरीराचं भान, काहीच नाही. अगदी निवृत्त झाला म्हणजे आत्मरूप झालेला आहे. देह जरी दिसत असला त्याचा त्याला, तरी तो त्याचा देह नाहीच. हा त्याचा भरोसा झालाय, हा त्याचा दृढ विश्वास झालाय. मग आता आहे तरी तो कोण? तुकोबारान इथंही द्वेरुक्तीचा उच्चार केला, तो शेवटच्या चरणामध्ये. देवाची बारे, देवाची बारे, देवाची बारे, देवाची बारे, खरे तुम्ही म्हणे खरे तुम्ही खरे तुम्ही नामाला तुका म्हणे करे तुम्ही ना
हरि विडंबार कुमारी विडंबार कुमारी देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही ना मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तिसऱ्या चरणाचा जो असणारा भाग आहे तो विशेष स्थिती वर्णन करतो आणि त्याच्याही पुढचा शेवटच्या चरणाचा विषय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा देवचे बरं तुम्ही, देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही खरे देवच आहात. कोण आहात? खरे तुम्ही देवच आहात. खरे या शब्दानं आणखीनच त्याला विश्वास दिलाय, आत्मविश्वास वाटला, भरोसा कळेल नाही का. देवची बरं देवची बरं तुम्ही देवच आहे बरं, देवच आहे बरं. खरं तुम्ही देवच आहात. पण कधी अगोदर प्रमाण होऊन गेली. आता त्याच अनुषंगाची दुसरी बाब आपण, कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी देवची बरे. तुका म्हणे देहावरची आशा आकांक्षा देह नाशवान हे कळलं, आपण आत्माचा हो, आत्मस्वरूप आमर आहोत. मग आता पुन्हा देह स्वरूपाकडे जायचं कामच राहिलं नाही. याच्या करता भरोसा हा शब्द वापरला तुकोबारायांनी. आणि शेवटच्या चरणामध्ये देवची बरं देवची बरं खरं खरे तुम्ही देव खरे आणि बरे. खरे या शब्दानं जोर दिला जास्त आणखीन. खरं खरंच तुम्ही देव आहात, खरंच बर का. व्यवहाराच्या खरं. मग ते म्हणतो हो खरं आहे खरं आहे.
बरं आहे, देवच आहेत. म्हणून देव या स्थितीला ज्या वेळेला साधक जातो त्यावेळेला बाकी सगळं निवृत्त होतं. हा, बाकी काही राहतच नाही ना. काय शिल्लक काही राहतं का? नाही, शिल्लक राहण्याचा विषयच नाही. शिल्लकच काही राहत नाही. हे सगळं जे झालंय त्यानं ते फक्त आपल्या चिंतनानं केलं, नामस्मरणानं केलं. नामस्मरणाची ही शक्ती आहे, नामस्मरणाची ताकद आहे. हा, नामस्मरणाचा प्रभाव आहे. नामामध्ये एवढी शक्ती आहे, नामामध्ये एवढा प्रभाव आहे. नामधारकानं नामस्मरण केल्यानंतर त्याची अनुभूती येते. आग पेटीतून काडी काढून दाखवली, ही आग आहे. कसली आग आहे? ही आग आहे नाही कळत त्याला. ओढून लावल्यावर मग बरोबर सगळं नाही, हा आगच आहे, खरंच आग आहे. हे जसं तसं भरोसा कळला, हा मी देवच आहे. आकारानं जरी मनुष्य असेल, परंतु बघा प्रमाण पुष्कळ आहेत अशी. दिसायला माणूस आहे. परी काय म्हटलेलं आहे ते, असं म्हटलंय दिसायला माणसासारखेच आहेत पण माणूस हा नव्हे. समुद्र आहे की नाही, पाषाण म्हणू नये. हा, संत नव्हती जगा माणस त्यासारखे. संत माणसासारखे दिसत असले तरी ती काय आहे? संत आहेत, माणसं नाहीत. माणसं वेगळी आणि संत वेगळी आहेत. हा, म्हणून वैकुंठवासी प्रभाकर बाबा हे संतच होते, संत आहे आणि संत राहतील. तुम्ही म्हणाल राहतील म्हणजे हे काय? जे गेलेत ते राहतील कसे? गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हा, कीर्ती त्यांचीच राहते. विभूती गेल्या, दिगंबर गेले, ईश्वर गेले, आहे की नाही? कीर्ती मागे राहिली. परंतु आपला मुद्दा हा आहे की ते आहेत असे काय? हा, गेले मग आहेत कसे म्हणता तुम्ही? संतांना येण्याकरता संत कधीही येऊ शकतात, केव्हाही येऊ शकतात, कारण संतांना स्वातंत्र्य आहे येण्याचं. म्हणून तुकोबराय म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा. का? स्वतंत्र आहे संतांना, देवाला नाही. देवाला येता येत 3 मुद्दे आहेत. देवाला आणावं लागतं, मनुष्याला यावंच लागतं, आणि संत येत असतात. मग ते पुन्हा येतील उद्धाराया जन जड जीव. येथे उपकारासाठी ते पुन्हा येणार उद्धार करण्याकरता. म्हणून संतांना स्वातंत्र्य आहे परत येण्याचं, जीवाला उपदेश करण्याचा, जीवाचा उद्धार करण्याकरता संत पुन्हा पुन्हा येतात. जीवाला मात्र यावंच लागतं आणि देवाला आणावं लागतं. म्हणून प्रभाकर बाबा पुन्हा येतील, पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करतील. हा, हे की नाही? उद्धार करण्याकरता ती परत परत येत असतात. म्हणून विश्वामध्ये संतच असे आहेत मायबाप, हा,
तेच जीवाचा उद्धार करणारे आहेत, जीवाला समाधान करणारे आहेत आणि योग्य गतीला प्राप्त करून देणारे आहेत. म्हणून विशेष बाबांचा होता. अखंड ज्ञानेश्वरी भागवत चिंतन सतत चालू असायचं आणि त्या चिंतनामध्ये नामस्मरणामध्येच त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. आणि देह ज्या वेळेला ठेवला तो हा पर्व काळच आहे. आता उद्या समाधी सोहळा आहे, उद्याच आहे ना, उद्या समाधी सोहळा आहे माऊलींचा, आहे की नाही. माऊलींचं वयाचा विचार केला तर किती होतं ज्ञानोबारायांचं वय, आहे की नाही. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीचं लेखन करावं, 22व्या वर्षी ज्यांनी समाधी घ्यावी, हे अलौकिक आहे ना. 22 वर्ष होऊ पर्यंत आपल्याला काही कळत नाही. मग जर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीचं जर निर्माण केलं तर हे सामान्याचं काम आहे का. नवे हा महिमा, नवे हा सामान्य महिमा संतांचा. सामान्य आहे का, नाही सामान्य नाही, विशेष आहे. म्हणून ते देवच आहे ना हो, मनुष्य म्हणायचं काही कारणच नाही. 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जर लिहिली आहे, हा बरं, ती कोणाकडून, मृत व्यक्तीकडून. शके 1212 तय टीका केली ज्ञानेश्वरे, श्री सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाला. सच्चिदानंद 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 म्हणता तुटती बंध. बांधून चालवलं होतं सच्चिदानंद बाबांना, गेले होते. 4 भावंड येत असताना त्यांनी उठवलं, ज्ञानोबारायांनी उठवलं का, आशीर्वाद दिला. त्या माऊलीनं सांगितलं, म्हटले गेले काय राहिलंय, हा, आणि आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती म्हटली भाग्यवती कुठून झाली, गेलं हे, भाग्यवती काय आहे. हा शब्द संतांचा आहे. ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद सच्चिदानंद उठा म्हटल्याबरोबर बांधलेले जे होते तटतटाट तुटती बंद, उठून बसले आणि त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरी श्री क्षेत्र नेवासा गावी. एवढं मोठं वैभव ज्ञानोबारायांनी निर्माण करून ठेवला आपल्याकरता. ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, हरिपाठ, कितीतरी ग्रंथ, 65, एवढी ही सगळी ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केली ही आपल्याकरता. आणि म्हणून या सर्व ग्रंथाचं वाचन बाबांनी केलंय. सर्व ग्रंथाचं वाचन केलं, जो येईल त्याला मार्गदर्शन केलं. अशा प्रकारचं जीवन ज्यांनी जगलं, आज ते जरी आपल्यात दिसत नसले, देहानं जरी नसले, तरी ते त्यांच्या स्मरणानं आहे, त्यांच्या केलेल्या परमार्थाच्या आठवणीनं आहे. त्यांनी केलेला परमार्थ, त्या परमार्थाच्या अनुषंगानं ते आपल्यातच आहे. विठ्ठल म्हणून ते आपल्यातच आहे. वेळोवेळा त्यांचं स्मरण झालं म्हणजे ते उभेच आहेत. हा, याला म्हणायचंय कीर्ती. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एका मरणेची सरे, एका मरणे, मरण का दोनदा येतं का मग, इथं एका का म्हटलं. तुका म्हणे एका मरणेची सरे, एकाच मरणे अनेक जन्म सरे, त्याला म्हटलं एका मरण. अनेक मरण, अनेक जन्म म्हणून अनेक मरण. अरे एका मरणामध्ये अनेक जन्म जर संपवायचे असेल तर त्या मरणामध्ये त्याला स्मरण केलं तरच जन्म संपतात. लक्षात आलं का. त्या मरणामध्ये
त्याला स्मरण नामस्मरण करावं लागेल, तेव्हा अनेक जन्म सरेल. म्हणून एका मरणेची सरे. तसं बाबांनी आपल्या जीवनामध्ये एकाच मरणामध्ये सगळे जन्म संपवले, पण तरी त्यांच्या हातात पुन्हा यायचं. कारण संत स्वातंत्र्य आहेत, संतांना स्वातंत्र्य आहेत येण्याचं, म्हणून हे त्यांच्या हातामध्ये आहे. असो, अशा प्रकारे बाबांच्या जीवनावरती जेवढं बोलायचं ते कमीच आहे, कारण विशाल अशा प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि मलाही थोडासा लाभ आणि विशेष आहे तो हिला. मी अगोदर बोलून गेलो, अगदी आमच्या अर्ध्या तासाची संगती, परंतु असं म्हटलंय एक क्षण घडता संताची संगती. आहे की नाही? अर्धा एक पण नाही हो, अर्धा क्षण आहे की नाही? अर्धा क्षण घडता संताची संगती. मी अर्धा एक तास त्यांच्याजवळ बसलो, पण संसारातला उच्चार नाही आला बरं. पोरांनी काही पेरलं नाही, तिकडं विहीर आहे, इकडं बोर आहे, विषयच नाही. मलाही तसे विषय बोलायला आवडत नाही म्हणा, पण मग काहीच असतं. हे आपलंच सगळं, पलीकडचं आपलंच आहे, ते खालचं आपलंच आहे, पाठीमागचं सारं आपलंच आहे, हे बी आपलंच आहे. गेल्यावर ही वृत्ती नव्हती. हरिपाठ कीर्ती पवित्रचे होय त्याचा, अशी स्थिती झाली त्यांची. अखंड नामस्मरण, संसाराचं भान नाही, ध्यान नाही, बस. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. म्हणून अशा महात्म्याच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, आता पुण्यस्मरण आपल्याला वेळ नाही राहिला. आता पुण्यस्मरण म्हणजे काय? पुण्यवानाचं केलेलं स्मरण, सज्जनाचं केलेलं स्मरण, त्याला म्हणायचंय पुण्यस्मरण. कोणाचंही पुण्यस्मरण होत म्हणावं लागतं, फक्त म्हणावं लागतं, ते नाराज होऊ नये म्हणून. आहे की नाही? म्हणून पुण्यस्मरण हे खूप महत्वाचं आहे. पण कोणाचं महत्वाचं आहे? अशा महात्म्यांचं, खरंच यांचं स्मरण. बघा काय म्हटलेलं आहे, घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. पुण्य कधी होतं? सज्जनांचं नाव घेतल्यानंतर. पुण्य स्मरण कुणाचं होतं? सज्जन गेल्यावर. आणि पुण्य स्मरण त्यांचंच होतं जे पुण्यवान आहे, पुण्य कर्म केलेलं आहे, सत्कर्म केलंय, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी नामस्मरण करून आपला देह ठेवला आहे. अशा प्रकारचं पुण्यस्मरण, यालाच पुण्यस्मरण म्हणायचं आहे. अशा प्रकारचं जीवन जे जगले त्याला खरं पुण्यस्मरण म्हणावं. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे महंत गुरुवर्य लक्ष्मण बाबा वाळके गुरुजी, त्यांची माझी आत्ता भेट झाली. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र हरिभक्तपरायण सुनील महाराज पाचोरकर, गायनाचार्य छबू महाराज गवळी, गायनाचार्य रघुनाथ महाराज बोके, हरिभक्तपरायण माणिक महाराज राऊत शिवारपाडा, ते सुद्धा उपस्थित आहेत. संजय महाराज हातनोरे, आमचे आनंद महाराज राजगुरू वलखेड, बबन महाराज पाटील वलखेड, वाळू महाराज चौरे कोकणगावकर, रमेश महाराज पाटील, हरिबाबा वलखेडकर, अनिल बोरशे बोरस्ते, तुकाराम महाराज साबळे का सादराळे, मोतीराम महाराज आहेत श्रीरामनगर
कैलास महाराज उफाडे वरखेड्याचे आहेत आणि आमची साऊंड सिस्टम आहे तुषार भाऊची आणि उत्कृष्ट मृदंग वादक आहेत आमचे माऊली महाराज नाठे शरद महाराज घडवजे पिंपरखेड आणि आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज जोपळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभुप्रिय सज्जन सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष महाराज रहिरे आदी करून सर्वच या ठिकाणी आदरणीय मंडळी आहेत. बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. गंगाभाऊच्या परिवाराच्या वतीनं मी त्यांच्या सर्वांचा ऋणी आहे, आभार व्यक्त करतो. आणि ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या संतांचं एक वेळाला चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर या ठिकाणी असलेली महाराज मंडळी 2-2 शब्द या ठिकाणी बोलणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा बाया बेकी करा